नमस्कार, मी सुप्रिया. रेसिपीज बाय सुप्रिया मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या ठिकाणी एका कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. साधारणतः 3 ते 4 चमचे या ठिकाणी मी तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर या ठिकाणी पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, ठेचून घेतलेलं आलं लसूण थोडंसं परतल्यानंतर त्याचा कच्चा वास जो आहे तो गेल्यानंतर या ठिकाणी आपण कढीपत्ता घालून घेतलेला आहे. त्यानंतर पाव चमचा हिंग, त्यानंतर लाल तिखट, गरम मसाला, हळद व्यवस्थित परतवून घेऊयात. त्यानंतर यामध्ये घालणार आहोत स्वच्छ धुवून घेतलेली मोड आलेली मटकी 1 वाटी. मटकी जी आहे ती घालून घेतल्यानंतर व्यवस्थित 1 मिनिटभर परतवून घेऊयात. त्यानंतर मीठ घालून घेऊयात. मीठ घालून घेतल्यानंतर मटकी जी आहे तिच्यावरती आपण झाकण ठेवून मटकी जी आहे ती वाफवून घेणार आहोत. साधारणतः 1 ते 1.5 मिनिट मटकी जी आहे ती आपण या ठिकाणी वाफवून घेणार आहोत. मटकी पूर्णपणे वाफवून झाल्यानंतर मटकी जी आहे ती आपण काढून घेणार आहोत. एका भांड्यामध्ये मटकी जी आहे ती मी काढून घेत आहे. त्याच कढईमध्ये थोडंसं पुन्हा एकदा तेल घालून त्यामध्ये कांदा टोमॅटोची जी पेस्ट आहे ती घालून घेतलेली आहे. या ठिकाणी एक मीडियम साईजचा कांदा आणि मीडियम साईजचा टोमॅटो या ठिकाणी घेतलेला होता. त्याची पेस्ट तयार करून घेतली होती. त्यानंतर यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि काळा मसाला घालून घ्यायचा आहे. आपण मटकी परतवताना मसाले जे आहे ते घातलेले आहे, त्यामुळे अगदी थोडासा मसाला जो आहे तो आपण ह्या टोमॅटो कांद्याच्या प्युरीत घालणार आहोत. या ठिकाणी आपण मटकी जी आहे ती अगोदर परतवून घेतलेली आहे. त्याचं कारण मटकी जर कांदा टोमॅटोत परतवली तर ती व्यवस्थित परतत नाही आणि तिचा वास जो आहे तो त्या मटकीला येतो. म्हणून आपण अगोदर मटकी जी आहे ती परतवून घेऊन मग कांदा टोमॅटोची पेस्ट परतून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण परतवून घेतलेली मटकी घालून घेतलेली आहे. ती व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. पुन्हा एकदा 1 मिनिटभर झाकण ठेवून मटकी जी आहे ती वाफवून घेऊयात. अगदी कमी वेळात आणि छान टेस्टी अशी आपली मटकी जी आहे ती तयार होते. अशा पद्धतीने मध्ये मध्ये हलवून घेत आपण मटकी जी आहे ती 1 ते 1.5 मिनिट शिजवून घेतलेली आहे. आता यामध्ये गरम पाणी आपण या ठिकाणी टाकलेलं आहे. मटकीला उकळी येईपर्यंत या ठिकाणी मटकीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात. या ठिकाणी मी 2 चमचे भाजून घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. त्यानंतर 1 चमचा किसलेलं खोबरं, अर्धा चमचा तीळ आणि अर्धा चमचा मगजबी, हे सगळे पदार्थ जे आहेत ते मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहे. यामुळे आपल्या मटकीला जो आहे तो घट्टसरपणा येतो. या ठिकाणी आपला मसाला जो आहे तो तयार झालेला आहे. त्याचप्रमाणे आपल्या भाजीला जी आहे ती उकळी फुटलेली आहे. आता यामध्ये तयार करून घेतलेली जी पूड आहे ती घालून घेऊयात. साधारणतः 3 चमचे जे आहेत त्याची पूड तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता छान असा घट्टसरपणा आपल्या भाजीला यामुळे यायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर एक उकळी फुटल्यानंतर यामध्ये घालणार आहोत थोडासा गरम मसाला. साधारणतः पाव चमच्याला कमी इतका मी गरम मसाला या ठिकाणी घातलेला आहे. त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. तयार झालेली जी मटकी आहे ती एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. अशा पद्धतीने झणझणीत आणि टेस्टी अशी अगदी सोप्या पद्धतीने मटकीची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. आजची आपली रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.